श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशीचे म्हणतात। पितृपक्षामध्ये ही एकादशी येते म्हणून यास पितृ एकादशी असे संबोधले जाते। या एकादशीचे वेगळे असे महत्त्व आहे। इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्ष मिळते असे मानले जाते। या एकादशीला विशेषतः श्री शाळीग्रामाच्या भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृतने स्नान अभिषेक करून पूजा केली जाते। यंदा 28 सप्टेंबरला इंदिरा एकादशी आहे। एकादशी तिथी शुक्रवारी 27 सप्टेंबरला दुपारी 1:20 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 28 सप्टेंबरला दुपारी 2:50 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 28 सप्टेंबरला एकादशीचे व्रत हे पालन केले जाणार आहे। जर तुम्ही एकादशीचे व्रत करणार असणार तर तुम्हाला 29 सप्टेंबरला सकाळी 6:21 पासून ते सकाळी 9:05 पर्यंत उपवास हा सोडायचा आहे। असे मानले जाते की जी लोक आपल्या पितरांना तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करतात त्यांना इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास शुभ फळ मिळते। असे मानले जाते की इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने हजारो वर्षाची तपश्चर्या आणि कन्यादानाचे पुण्य यासह अनेक शुभ फळ मिळतात। इंदिरा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या 7 पिढ्यांचे पितृ तृप्त होतात आणि भगवान विष्णूंची उपासना केल्याने इच्छित फळ प्राप्त होते। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची। ही घरातून वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं आहेत, पितृदोष आहे, ग्रहदोष आहे, इडापिडा आहे, शत्रुबाधा ही तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तरी येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असेल, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल, की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, नोकरी किंवा व्यवसायामध्ये जर अडचणी येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का उद्भवतात? तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे। जर आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदशा चांगली नसेल, राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल, पितृदोष असेल, वास्तुदोष असेल किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात। आणि अशा विशेष तिथीला जेव्हा आपण असे काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा। संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंतची जी वेळ असते, 3 सांजेची जी वेळ असते, त्या वेळेमध्ये उपाय करायचा आहे। ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेसमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये जर हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता। तर ह्या उपायाकरता आपल्याला चमचाभर काळे तीळ घ्यायचे आहेत। इंदिरा एकादशीला काळ्या तिळांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। एकतर ही एकादशी आली आहे शनिवारी, त्याचबरोबर हा पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये काळ्या तिळांना खूपच महत्त्व दिलं जातं। काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात। तसेच काळे तीळ हे श्रीहरी विष्णू तसेच शनिदेवांना सुद्धा अतिशय प्रिय आहे। तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती, म्हणून आजच्या दिवसाला ह्या तिळांना खूपच महत्त्व आहे। म्हणून आपल्याला काळे तीळ हे वापरायचे। काळे तीळ वापरून जर आपण कोणते उपाय केले तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे जे ग्रह दोष आहेत त्यापासून
आपल्याला मुक्तता मिळते. तसेच पितृदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता, इडापिडासुद्धा दूर करण्याकरता काळे तीळ अतिशय प्रभावी मानले जातात. तर आपल्याला एक चमचाभर काळे तीळ घ्यायचे आहेत. तसेच 2 लवंगा घ्यायच्या आहेत, 2 वेलची घ्यायच्यात, हिरव्या वेलची असतात त्या घ्यायच्यात. तसेच 2 आपल्याला काळी मिरी घ्यायच्यात. ह्या ज्या लवंगा आहेत, हिरव्या वेलची आणि काळी मिरी जी आहेत त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्यात. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. त्याचबरोबर आपल्याला एक हळकुंडसुद्धा घ्यायचं आहे. सर्वप्रथम हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला मग लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा. हा उपाय करायच्या अगोदर आपल्या घरातल्या सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून टाकायच्या आहेत. कारण जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता, इडापिडा आहे, वाईट शक्ती असेल, अलक्ष्मी असेल, ती घरातनं काढता पाय करून निघून जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा ह्या वस्तू जे आहेत त्या आपल्याला उतरवून टाकायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फिरवायच्या. संपूर्ण घरामधनं वस्तू फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन आपल्याला उभं राहायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवायच्या आहेत. उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्ती आहे, करणी बाधा असू दे, नजर दोष असू दे, शत्रुबाधा असू दे, अलक्ष्मी आहे, तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेला आहे. अशा रीतीने आपल्या मनामध्ये भाव असला पाहिजे. आणि एकदा 7 वेळा ह्या वस्तू आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं उतरवल्या की आपल्याला सरळ आपल्या घरापासून दक्षिण दिशेला जायचं आहे आणि तिथे नेऊन ह्या वस्तू टाकायच्या. टाकताना फक्त तुम्हाला एवढी काळजी घ्यायची की ह्या वस्तूंवर कोणाचा पाय नाही पडला पाहिजे, की कोणाच्या दारामध्ये, अंगणामध्ये किंवा कोणाच्या कपड्यावर ह्या वस्तू आपल्याला टाकायच्या नाही आहेत. कारण आपल्या घरामधनं असणारे जे नकारात्मकता, दोष आहेत ते आपण आपल्या घरातलं बाहेर काढून टाकलेले आहेत आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसरा कोणालाही झाला नाही पाहिजे ह्याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. तसेच हा उपाय आपण जेव्हा करणार आहेत तेव्हा आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही ह्याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. एकदा ह्या वस्तू आपण फेकून दिल्या की आपल्याला सरळ आपल्या घरी यायचं आहे. अजिबात मागे वळून पाहायचं नाही. घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि आपल्या देवांचं दर्शन हे घ्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.